सोबत चिन्मय कदम. सामना चालू आहे तो म्हणजे राजे बॉयज विरुद्ध आझाद 11 या संघामध्ये. आझाद 11 यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे राजे बॉयज आणि सलामीची जोडी आलेली आहे ती म्हणजे चिन्मय कदम आणि श्रेयस कदम. आणि गोलंदाजीला आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे श्रेयस पवार एक चांगले असे गोलंदाज. अनिफ भाई यांचा इशारा आणि मॅचला सुरुवात येते. पहिला चेंडू मॅच क्रमांक 2 राजे बॉयज विरुद्ध आझाद 11 आणि ही मॅच ऑन. पहिला चेंडू श्रेयस पवार यांचा चिन्मय यांना. पहिला चेंडू भिरकावून दिलाय वरती आणि हा चेंडू गेलेला आहे तो म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये. एक धावेने धावसंख्येचा श्री गणेश होताना एक नंबरच्या या मैदानामध्ये आपल्याला ही पावसाळी क्रिकेटचे सामने पाहायला मिळत आहेत. आणि दुसरा चेंडू घेऊन श्रेयस पवार तयार आहेत. चालू करायची आहे मॅच. मॅच चालू करायची आहे. दुसरा चेंडू आणि हा मला वाटतं डिक्लेअर मध्ये गेलेला आहे कीपर. 22च्या स्वरूपात एक धाव. थँक्यू सर. धावसंख्या पुढे सरकताना 2. धावसंख्या पुढे सरकताना 2. पुढचा चेंडू श्रेयस पवार तो चिन्मय कदम. हा फॉर्म पूल केलाय. बघूया होतो का सक्सेसफुल. आणि हा 4 धावा. चौकार. आता काय कळणार आहे मला कॅच सोडली का. चिन्मय कदम यांच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार पाहायला मिळतो आपल्याला. आणि बघूया आता पुढचा चेंडू कसा असणार आहे श्रेयस पवार यांचा चिन्मय कदम यांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल. समोरच्या दिशेने खेळलेला चेंडू. एक धाव करण्यामध्ये मला वाटतं एक धाव पूर्ण. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 7 आणि चेंडू झालेले आहेत ते 4. पुढील 2 चेंडू आणि आता स्ट्राईकवर आलेले आहेत ते म्हणजे बँड्राचे हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम आपल्याला पाहायला मिळतील. आणि मला वाटतं इथे डीप मिड विकेटला हा खेळाडू खेळतोय का. हो फिल्डिंग करतोय. वा. एक यंग ब्रिगेड आझाद 11 यांची. आणि हा पॉइंटला काढण्याचा आणि श्रेयस कदम पहिल्या चेंडूवरती बाद होताना स्वस्तात बाद झालेले आहेत श्रेयस कदम. पहिला बळी राजे बॉयज संघाला. आणि कॅप्टन रविराज यांच्या चेहऱ्यावरती एक स्मितहास्य श्रेयस बाद झाल्यानंतर. आता पाहूया. आणि ते मलिंगा यांचं आगमन झालेलं आहे. पुढील फलंदाज निलेश वैद्य. कोळ्या.
शेवटचा चेंडू श्रेयस पवार यांचा आता आपल्याला पाहायला मिळेल आणि एक मोठी सफलता त्यांना मिळालेली आहे. श्रेयस कदम पहिल्या चेंडूवरती बाद झालेले आहेत. चिन्मय कदम अजून नॉन स्ट्राईकवरती आहेत. तर पाहूया कसा सामना घडतोय तो. शेवटचा चेंडू श्रेयस पवार यांचा निलेश यांना. लवकर चालू करायचा मॅच. आणि हा लेग साईडच्या दिशेने वाईड आणि प्लस धाव. थँक्यू अंपायर अनिफ भाई अंपायर याच्या भूमिकेमध्ये. तसेच स्क्वेअर लेगमध्ये आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे धीरज. आणि आपल्याला मिडविकेटच्या दिशेने मिडविकेटला आपल्याला एक लहान खेळाडू दोन पाहायला मिळतात, एक कव्हरला आणि एक मिडविकेटला. आणि हा डिक्लेअर झोन. एक धाव. ओके, षटक संपत्या मैदानामध्ये. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 10 आणि एक गडी बाद 10 धावा. राजे बॉईज. आणि आपल्याला पाहायला मिळते हा लहान मुलगा खेळताना. मला वाटतं हा 12-10-11 वर्षाचाच असेल बहुतेक. आणि ती जिद्द या एक नंबरच्या मैदानात या कॉलनीच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. दरवर्षी आम्हाला काही यंगस्टर्स पाहायला मिळतात इथे खेळताना. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 10. एक गडी बाद 10 धावा. आणि सामना चालू करायचा आहे. वेळ घालवायची ना, आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपापले सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. जो रूट पुढील गोलंदाजाचं नाव कळेल का आम्हाला? अजून मला वाटतं गोलंदाज त्यांचा ठरला नाही आहे. चला लवकर मॅच चालू करा. अंपायर्स प्लीज. धीरज, मॅच चालू करायची आपल्याला. अजून भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. 8 संघांनी प्रवेश घेतला या टुर्नामेंटमध्ये आणि नॉकआउट पद्धतीच्या मॅचेस असतील तर या आजच्या दिवसात आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. 5 षटकांच्या मॅच आहेत. अंपायर तुमचा कॉल असेल टायमिंगचा. तुम्ही किती आहे? 6 आहे. माफ करा, 6 षटकांचे सामने आहेत. 6 षटकांचे सामने असतील. लवकरात लवकर चालू करायचे आहेत आपल्याला. पहिली सफलता आझाद 11ला मिळालेली आहे. म्हणजे मोठा बळी असं म्हणता येईल आपल्याला. श्रेयस कदम बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. चिन्मय कदम अजून या मैदानात आहेत. पाहूया ते कशी बॅटिंग करतायत. पुढील गोलंदाज रोहित देवकर गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत. आणि दुसरे षटक आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल होतोय. यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे तावडे. फिल्डिंगमध्ये थोडासा चेंजेस करताना चिन्मय कदम ऑन स्ट्राईक आणि रोहित ऑन बॉलिंग स्ट्राईक. नेक्स्ट बॉल पुल केला आहे आणि हा डिक्लेअर झोनमध्ये. थँक्यू अंपायर. धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 11. रोहित यांच्या पहिल्या चेंडूवरती धाव आली आहे ती म्हणजे 1. आणि आता आपण पाहूया पुढचा चेंडू रोहित यांचा चिन्मय कदम यांना.
आणि काय पाहायला मिळतं आपल्याला या मैदानामध्ये दुसऱ्या चेंडूवरती. मी म्हणालेलो आधीच तुम्हाला ह्या षटकाच्या सुरुवातीला क्षेत्ररक्षणामध्ये तावडे यांनी बदल केलेला आणि तो सक्सेसफुल झाला असं म्हणता येईल. आणि हा झेल घेतलेला आहे तो पण एका यंगस्टर सार्थक याने. त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगला झेल स्लिपमध्ये, कारण का स्लिप कॅचेस खूप डिफिकल्ट असतात रबर बॉलमध्ये. आणि हा खूप चांगला झेल. आणि पुन्हा एकदा तावडे यांचं कौतुक. ती जी ॲडजस्टमेंट त्यांनी केली लास्ट मोमेंटला, त्यांचं कौतुक. आणि आपल्याला पुन्हा एकदा एक मोठा गडी बाद होताना, चिन्मय कदम बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. धक्का क्रमांक 2. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 11 आणि चेंडू झालेले आहे ते म्हणजे 2. पुढचा खेळाडू मैदानात येताना अतुल. पुढचा चेंडू आणि हा काहीसा बॅट्समन घसरलाय आणि निर्धाव चेंडू. तीन चेंडूमध्ये धाव आली 1 आणि गडी बाद केला 1. पुढचा चेंडू रोहित यांचा आणि हा खेळून काढलेला ऑफ साईडला. पुन्हा एकदा सार्थक बॉलवरती जाताना चांगला थ्रो. 1 धाव, मला वाटतं 1 धाव पूर्ण. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 12. चेंडू झालेले आहेत ते म्हणजे 4. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आणि स्ट्राईकवरती आहे ते कोळ्या. या मैदानातील अजून एक घातक फलंदाज. पुलचा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. धावसंख्या 1. डिक्लेअर झोनमध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. धावसंख्या पुढे सरकताना ती म्हणजे 13 आणि चेंडू राहिले तो म्हणजे 1. शेवटचा चेंडू या षटकामधला. ही पण एक सक्सेसफुल ओव्हर म्हणता येईल, कारण या ओव्हरमध्ये एक मोठा झटका राजेभाऊजी यांना मिळालेला आहे. शेवटचा चेंडू पूल केलेला हाफ आर्म पूल पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि हा चौकार. 4 धावा. धन्यवाद अंपायर. शेवटचा चेंडू चौकार. कोळ्यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार. धावसंख्या पुढे सरकताना ती म्हणजे 17. षटक संपत्या मैदानामध्ये ते म्हणजे दुसरं आणि धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे 17. पुढचे षटक श्रेयस पवार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. श्रेयस पवार आणि हा कट केलाय स्लिपच्या दिशेने. 1 धाव डिक्लेअर झोनमध्ये आणि एक उत्कृष्ट असा गोलंदाज या वांद्रे विभागातला श्रेयस पवार, पुण्यामध्ये स्थायिक. आणि हा त्रिफळाचीत क्लीन बोल्ड. फायरी गोलंदाजी चालू आहे इकडे श्रेयस पवार यांची. घणाघात चालू आहे.
राजे बॉयज या संघावरती श्रेयस पवार यांचा. पुन्हा एकदा कर्णधार रविराज यांच्या चेहऱ्यावरती एक स्मितहास्य आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू श्रेयस पवार रेडी. यॉकर चेंडू जोरात होता, हा खूप जोरात टाकलेला चेंडू, फायरी चेंडू होता आणि त्याच प्रकारे तो डिफेन्स केला बॅट्समनने. बॅट्समन नेम विशाल यांनी खेळून काढलाय चेंडू. मला वाटतं थोडं सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची गरज आहे आता. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. त्याप्रमाणे बॅटिंग करणं गरजेचं आहे फलंदाज करणाऱ्या संघाला. चांगला शॉट होता पॉईंटच्या दिशेने. मला वाटतं लेग अंपायरचा निर्णय डिक्लेअर झोनमध्ये चेंडू. विशाल पुन्हा स्ट्राईकवरती जातील. आणि चेंडू झालेले ते म्हणजे 4. उर्वरित 2 चेंडू विशाल फेस करतील. पुन्हा एकदा श्रेयस पवार, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. आणि पुन्हा एकदा ऑफ साईडला चिप केलेला, फिल्डर लावलेला तावडे यांनी, पण थोडासा त्याच्या बाजूने गेलेला हा चेंडू. आणि हा शेवटचा चेंडू श्रेयस पवार यांचा कोळे यांना. आणि मला वाटतं खेळून काढलाय. सेन्सिबल बॅटिंग, मी असं म्हणेन की खूप चांगली बॅटिंग चालू आहे सध्या कोळे यांच्याकडून, कारण अजून 3 षटकं बाकी आहेत. रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये सांगता येणार नाही तुम्हाला कधी काय होईल. आणि त्यामध्ये तुमची कोणती मॅजिक ओव्हर सुद्धा बाकी आहे. 3 षटकं संपली आहेत मैदानामध्ये. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 20 धावा. जर मॅजिक ओव्हर घेतली तर अंपायरनी प्लीज ओके ओके ओके. धीरज सर खूप या विभागातलेच आहेत. एक उत्कृष्ट ओपनिंग बॅट्समन होते आणि आता सध्या या अंपायरिंग क्षेत्रामध्ये एक मोठं नाव धीरज ओवळे. तसेच लेग अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे अनिफबाई तावडे. फुल टॉस चेंडू मिस केलाय आणि गडी बाद होताना आपल्याला इथे पाहायला मिळतोय तो म्हणजे विशाल बाद झालेला आहे. आणि पहिल्याच चेंडूवरती सफलता तुषार तावडे. आता त्यांनी कीपिंग करताना मास्टर माइंड केलेलं, आता गोलंदाजीमध्ये पण ते त्यांचा जलवा दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच चेंडूवरती फलंदाज बाद केलेला आहे त्यांनी. आणि आता पुढचा चेंडू तुषार तावडे यांचा. खेळाडू आलेले आहेत फलंदाज प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल.
पुढचा चेंडू तुषार तावडे टू प्रथमेश आणि हा काहीसा आखूट टप्प्याचा चेंडू आणि हा अंपायर आपल्याकडे वळत आहेत. वाईट चेंडू आलेला आहे. पावसाच्या दिवसात पावसाचं आज आगमन झालेलं नाहीये. पुढ्यात टाकलेला चेंडू मिड विकेटला भिरकावून दिलेला. मला वाटतं येणारा पहिला षटकार 6 धावा. थँक्यू अंपायर. राजे बॉईज यांनी आपला षटकाराने पहिल्या षटकाराने खातं ओपन केलेलं आहे. हा पहिला षटकार आलेला आहे राजे बॉईज संघाचा आणि धावसंख्या पुढे सरकताना ती म्हणजे 27 धावा. 2 चेंडू झालेले आहेत. पुढील चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू गेला आहे तो म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये. अंपायरचा निर्णय आलेला हा डिक्लेअर. 1 धाव डिक्लेअर मिळालेली आहे. 3 चेंडू झालेले आहेत. असा रनआउट आहे ना. बॉल नाही लागला तर हां हां. पुढील चेंडू आणि यॉर्कर चेंडू तुषार तावडे ऑन फायर. तुषार तावडे ऑन फायर. दुसरा बळी या षटकामधला त्यांचा. चेंडू झालेले आहेत ते म्हणजे 4. धावसंख्या झालेली आहे ती 28. गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे 4. आणि बॅट्समन नेम प्लीज. बॅट्समन नेम प्लीज. आम्हाला बॅट्समनचं नाव कळेल का. चिन्मय. आणि मिड विकेटला खेळून काढलेला आहे चेंडू. पाहूया किती धावा भेटतात. 1 धाव पूर्ण आणि थांबवलेला आहे कोळ्यांनी. आता सगळा आता काय म्हणाल तुम्ही, सगळा जो भार आलेला आहे तो कोळ्यांच्या खांद्यावरती आलेला आहे. आपल्या टीमला ते कोणत्या टोटलपर्यंत नेतील हे आपल्याला पाहायचं आहे. मला वाटतं शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू तुषार तावडे यांचा कोळ्यांना. आणि 1 धाव करण्यामध्ये यश मिळतंय का पाहूया. आणि हा गडी बाद होताना गडी बाद झालेला आहे. षटक संपत्या मैदानामध्ये ते म्हणजे 4थं. धावसंख्या झालेली आहे ती 29 आणि गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे 5 गडी. आणि राजे बॉईज एका बिकट परिस्थितीमध्ये, पण कोळ्या अजून मैदानात आहेत. त्यांच्याकडे खूप सारा एक्सपिरियन्स आहे या मैदानाचा, या रब्बर बॉल क्रिकेटचा. आणि नेक्स्ट बॅट्समन नेम प्लीज. चिन्मय. मांगेला. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 29. पुढील षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज सोहम. आणि हे षटक कोणतं आहे. षटक चालू आहे ते मैदानामध्ये ते म्हणजे 5वं.
ही मॅजिक ओव्हर आहे का? येस, मॅजिक ओव्हर कोळे यांची. आणि एक धाव केलेली आहे कोळे यांनी. मॅजिक धावाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एक धाव कराल तर तुम्हाला 2 धावा मिळतील. जितका धावा तुम्ही कराल त्याच्या डबल धावा तुम्हाला मिळणार आहेत. पहिल्या चेंडूवरती सेन्सिबल एक धाव केलेली आहेत आणि स्ट्राईकवरती आलेले आहेत ते नवीन बॅट्समन. पुढील चेंडू आणि एक धाव डिक्लेअर. पुढील चेंडू सोम यांचा, तिसरा चेंडू. आणि मला वाटतं एक धाव डिक्लेअर धाव आलेली आहे. थँक्यू अंपायर. सुपर ओव्हर मॅजिक ओव्हरमध्ये 3 धावा आलेल्या आहेत अजूनपर्यंत. बघूया या 3 चेंडूमध्ये किती धावा गोळा करता येतील. बॅटिंग करत असताना राजे बॉयज आपल्याला पाहायला मिळत आहेत. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. मॅच जरा लवकर थोडा फास्ट करायची आहेत. 6 षटकांचे सामने आपल्याला खेळायचे आहेत. आणि हा एक धाव पूर्ण डिक्लेअर मध्ये. आणि श्रेयस पवार इथून सांगतायत की तुषारने बॉल पकडावा. आता पुढील चेंडू सोम यांचा आणि हा भिरकावून दिलेला आहे बॉलर. आणि हा गडी बाद होताना गडी बाद झालेला आहे. याचा अर्थ असा आहे की आता जेवढे रन करणार आहे बॅटिंग टीम तेवढेच त्यांना मिळणार आहेत, डबल होणार नाही आहेत. त्याच्यामुळे अजून एक अडचण राजे बॉयज या संघावरती आलेले आहेत. खूप सारे धक्के त्यांना मिळत आहेत आजच्या दिवसामध्ये. हा अजून एक मोठा धक्का त्यांना मिळालेला आहे. पाहूया शेवटच्या आता शेवटचा एक चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 33. पुढील फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू मॅजिक ओव्हर मधला आणि हा एक धाव काढण्यामध्ये यश. पण त्यांना ह्या ओव्हरमध्ये डबलच्या धावा मिळणार नाही आहेत. ऑर्गनायझर 12th मॅन इथं पाहिजे का प्रत्येक टीमचा? बॅट्समनचं नाव आम्हाला कळलं असतं तर बरं झालं असतं. गणेश ओके. आता धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 34. शेवटचं षटक मैदानामध्ये. रविराज देवकर आपल्याला पाहायला मिळतील शेवटचे षटक घेऊन कोळे यांना. आणि भिरकावण्याचा प्रयत्न आणि हा वाईट चेंडू. धावसंख्या पुढे सरकताना ती म्हणजे 35 धावा. फुल टॉस चेंडू लेग साइडला आणि हा झेल सोडलेला आहे.
आणि या 2 धावांचा प्रयत्न आणि 2च्या नादामध्ये ही गेलेली आहे ती म्हणजे तिसरी धाव. 3 धावा आणि देवांग यांच्याकडून हा सुटलेला झेल आणि त्यांना खूप जणांनी समजावलंय आणि ते बहुतेक समजले असतील. तर बघूयात ही चूक पुन्हा करणार नाहीत. आता ह्या षटकामध्ये आलेल्या आहेत धावा म्हणजे त्या म्हणजे 4. एक चेंडू झालेला आहे. 4 धावा. धावसंख्या पुढे सरकताना 38 आणि रविराज आपली फिल्डिंग पाहताना बघूया. 38 कोळ्या ऑन स्ट्राईक. वाईड नो बॉलचा इशारा अंपायर कडून. या सामन्यामधला ह्या इनिंग मधला हा पहिला नो बॉल पाहायला मिळतोय आणि हा फ्री हिट चेंडू असणार आहे. आणि हा फ्री हिटचा चेंडू मिस केला आहे. पुढील चेंडू फुल टॉस लेग साइडच्या दिशेने झाडांच्या मधून हा चेंडू गेलेला आहे. सीमा पार येतोय षटकार. धावसंख्या पुढे सरकताना 45 धावा. मला वाटतं 3 चेंडू झालेत. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. निलेश ऑन स्ट्राईक. पाहूया काय होतंय, काय घडतंय मैदानामध्ये. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा टोलावलेला चेंडू लांबच लांब षटकार. धाव संख्या पुढे सरकताना मॅच बॉल आलेला आहे आणि आता पुढील 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या 51. निलेश यांच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. पाहूया नेक्स्ट बॉल. फुल टॉस आणि हा चेंडू सुद्धा गेला आहे तो म्हणजे षटकार. बॅक टू बॅक तिसरा षटकार खेचलेला आहे निलेश यांनी. मी तुम्हाला म्हणालो होतो की एक एक्सपिरियन्स खेळाडू असणं स्ट्राईक वरती गरजेचं असतं आणि तोच एक्सपिरियन्स दाखवलेला आहे निलेश यांनी. शेवटचा चेंडू पाहूया काय होतं या चेंडूवरती. आणि हा पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. चौथा षटकार. 4 सिक्सेस इन अ रो आणि धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 63 धावा केलेल्या आहेत राजे बॉयज यांनी आणि 64 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे आझाद 11 या संघासमोर. गुड बॅटिंग निलेश वैद्य कोळ्या. वेल प्लेड. आणि आता पुढचं इनिंगचं समालोचन करताना आपल्याला पाहायला मिळतील एक कॉलनीचा बुलंद आवाज. खट्याळ मिश्किल शशांकजी कसे. हॅलो, थँक्यू प्रशांत. तर नक्कीच राजे बॉईज यांच्या मार्फत 64 धावाचं आव्हान ठेवण्यात आलं आहे.
30 चेंडू 64 धावा. नक्कीच आझाद इलेव्हन हा देखील एक चांगला संघ आहे. 64 चांगले बॅट्समन आहेत या संघात देखील. रविराज देवकर, रोहित देवकर, ओमकार बागवे, अक्षय सातारे, श्रेयस पवार आणि खुद्द देवांग कसबे असे उत्कृष्ट फलंदाज आहेत या संघामध्ये. आणि राजेभाऊच्या संघाचा विचार केला तर श्रेयस कदम, चिन्मय कदम, अतुल इंडा असे गोलंदाज आहेत. सामन्याला मजा येणार आहे. क्षेत्ररक्षण लावायच्या सामन्याला सुरुवात करायची आहे. साईबाल मित्रमंडळ आयोजित श्री दुर्गा साई चषक. उदय वाल्ले यांना विनंती आहे पुढच्या सामन्यात टॉस उडवायचा आहे. तर नक्कीच ओपनिंग पेअर मैदानात जाते. ज्या पेअरची वाट सगळे आतुरतेने पूर्ण वर्षभर पाहत होते की हा पेअर बॅटिंगला कधी येणार. रविराज आणि तुषार तावडे. तावडे नाही तबाही. या इनिंग मध्ये पाहायचंय तबाही होणार का. रविराज देवकर सारखा एक घातक फलंदाज, त्यांच्यासोबत तुषार तावडे. तुषार तावडे. हा सामना पाहायला मजा येणार आहे. फलंदाजीसाठी संघाचा कर्णधार रविराज देवकर. तर नक्कीच पूर्ण भारतभरातून प्रेक्षक आले येतात सामना बघायला. फलंदाजीसाठी रविराज देवकर तर गोलंदाजीसाठी चिन्मय कदम, श्रेयस कदम यांना देखील आपण इन ऍक्शन पाहू शकतो. पहिलं षटक घेऊन चिन्मय कदम, त्यांना सामोरं जातील रविराज देवकर. पाहायचंय आणि नक्कीच डेड बॉल. सिक्स्टी फोर. पुन्हा एकदा चिन्मय कदम स्लिप होत आहेत. वारंवार चिन्मय कदम स्लिप होत आहेत.
तर नक्कीच पुन्हा एकदा चिन्मय कदम. पहिला बॉल रविराजच्या बॅट मधून चांगला फटका. पाहायचं किती धावा मिळतील या फटक्यावर. आणि पहिल्याच बॉलवर रविराज देवकरच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार षटकार. चिन्मय कदमवर पहिला चेंडूवर आक्रमण. रविराज देवकर एक आक्रमक फलंदाज आहे, कुठल्याही क्षणी गेअर बदलतो. दुसरा चेंडू फुल टॉस चेंडू. पंचांचा निर्णय नो बॉल. नक्कीच चिन्मय कदमवर देखील थोडंसं प्रेशर आहे. रविराज देवकर हा खेळाडू असा आहे जो वर्षभर फॉर्म मध्ये असतो. रविराज नक्कीच या संघामध्ये ओमकार बागवे सारखा देखील एक आक्रमक खेळाडू आहे. पुढील चेंडू घेऊन चिन्मय कदम. आणखीन एक चांगला चेंडू. चिन्मय कदम यांनी कमबॅक केलंय आणि नक्कीच आपण पाहू शकतो या संघाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू शुभम पगारे. पुढील चेंडू घेऊन चिन्मय कदम. चांगला चेंडू. चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रात. संघाची धावसंख्या 3 चेंडू 9 धावा. चांगला चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू गोशांकित क्षेत्रात. संघाची धावसंख्या पुढे जाते ती 10 या धावसंख्येवर. चांगला फटका. रविराज देवकर ब्रँडेड फटका. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर षटकार. बैठक फटका पाहायला मिळाला रविराज देवकर यांच्या मार्फत. रविराज राज्य करतो या मैदानात. 5 चेंडू 16 धावा. पुढील चेंडू घेऊन चिन्मय कदम. पाहायचंय रविराज काय करणार आपल्या संघासाठी. आकुट टप्प्याचा चेंडू होता. पंचांचा निर्णय येतो. अवांतर धाव स्वैर चेंडू. संघाची धावसंख्या 17 या धावसंख्येवर. पुढील चेंडू चिन्मय कदम. और चेंडू डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पुढे जाते ती 17 या धावसंख्येवर. नक्कीच अजय आडे यांचं देखील आगमन झालेलं आहे. तर नक्कीच फलंदाजीसाठी ज्याची फलंदाजी पाहायला सगळे आतुरतेने वाट बघतात असा हा तुषार तावडे येतोय फलंदाजीसाठी. तर गोलंदाजीसाठी एक मोठा खेळाडू बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम. पाहायचंय श्रेयस टू तुषार. तुषार तावडे यांच्या प्रत्येक षटकाराला प्रियेश राणे यांच्याकडून 100 रुपये. आणि अल्ताफ भाई कडून जर हॅट्रिक 6 मारले तर 1000 रुपये.
व्हॉट अ शॉट. आणि नक्कीच तिकडे आहे शुभम पगारे. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी रविराज देवकर तर गोलंदाजीसाठी श्रेयस कदम. पाहायचंय रविराज देवकरच्या वर चांगला फटका आणि परंतु थोडस मैदानात अडथळा आहे. नक्कीच पंचांनी निर्णय द्यायचा आहे आपला. नक्कीच कमिटीचा नियम आलाय 2 धावा. पंचांचा निर्णय काय आहे? डॉट बॉल आहे. हा डॉट बॉल आहे. माफ करा, चुकीची दुरुस्ती. पुढील चेंडू श्रेयस. वॉट चेंडू श्रेयस कदम. बँड्राचा हेलिकॉप्टर बॉल हेलिकॉप्टरच्या वेगाने गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू श्रेयस कदम. संघाची धाव संख्या 21 माफ करा. रविराज देवकर चांगला फटका. या षटकातला शेवटचा चेंडू. संघाची धाव संख्या 22. तुषार तावडे. नक्कीच श्रेयस कदम कमबॅक केलंय संघासाठी. झाला 22 झाला ना. 22. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 22 या धाव संख्येवर. 3 हा नाही हे नाही 20 झालाय. माफ करा, संघाची धाव संख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा झालेल्या आहेत. तर नक्कीच गोलंदाजीसाठी स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. अरे संपलं पाणी. या वेदांत दूध आहे दूध. अतुल अतुल तर नक्कीच गोलंदाजीसाठी अतुल आणि फलंदाजीसाठी संघाचा कर्णधार रविराज. पहिला बॉल चांगला फटका. पाहायचंय तर नक्कीच आपण पाहू शकतो शुभम पगारेला इन ऍक्शन बॉल पुसताना. पुढील चेंडू तुषार तावडेच्या बॅट मधून चांगला फटका.
थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळतात तुषार तावडे. पाहायचंय रविराजच्या बॅटमधून आणखी एक चांगला फटका पाहायचंय. आणि पंचांचा निर्णय काय आहे? पंचांचा निर्णय येतोय डिक्लेअर. ए चिन्मयला ही डबल ट्रबल कोण टाकणार आहे? पुढील चेंडू घेऊन अतुल. चांगला फटका फ्लिक ऑफ द रिस्ट रविराज देवकरच्या मार्फत. किती बॉल झाले रे? आला पाहिजे. चांगला फटका रविराजांच्या मार्फत पाहायचे. रनआउटची संधी आहे. अतुल उत्कृष्ट गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या 25. तुषार तावडे सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. पाहायचंय काय करणार. वर चेंडू अतुल यांच्या मार्फत. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 26 या धावसंख्येवर. है ना टार्गेट. अठरा चेंडू 38 धावा. 38 धावा 18 चेंडू. परंतु अजून एक डबल ट्रबलची देखील ओव्हर आहे. तर नक्कीच डबल ट्रबलचं षटक. जेवढे धावा कराल तेवढे प्लस होतील. विकेट गेला तर जेवढं आहे तेवढंच राहील. नाव काय इंडा ना? विशाल वैद्य. तर गोलंदाजीसाठी विशाल वैद्य. पाहायचंय. चांगला चेंडू अतुल यांच्या माफ करा विशाल यांच्या मार्फत. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण रैना शुभम पगारे. गोलंदाजीसाठी विशाल इंडा.
चांगला फटका रविराज देवकर यांच्या मार्फत. पाहायचंय पुढील चेंडू घेऊन इंडा. फलंदाजीसाठी तुषार तावडे. शॉट तुषार तावडे. लेदर क्रिकेटचा देखील चांगला अनुभव आहे. रविराज देवकर उंच टोलवलाय चेंडू. झेलची संधी आणि चिन्मय कदम उत्कृष्ट झेल पकडते. नक्कीच डबल ट्रबल ओव्हर मध्ये ट्रबल आलंय. तर फलंदाजीसाठी आता कोण येणार? मला वाटतं नक्कीच ओमकार बागवे सारखा खेळाडू आहे या संघाकडे. अक्षय सातारे सारखा खेळाडू आहे. तर फलंदाजीसाठी आलाय श्रेयस पवार, मॅन फ्रॉम पुणे. इंडा उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. राजे बॉयज यांनी कमबॅक केलं या सामन्यामध्ये. रविराज देवकर सारखा फलंदाज बाद झालाय. श्रेयस पवार चांगला फटका श्रेयस पवार यांच्या मार्फत. पाहायचं एक धाव. पाच चेंडू झालेले आहेत या षटकाचे. डबल ट्रबल मध्ये ट्रबल आलंय. तुषार तावडेच्या मार्फत बैठक. संघाची धावसंख्या 31. 12 चेंडू मध्ये अजून 33 करायचे आहेत. जरा सामना जिंकायचा असेल आझाद 11 या संघाला. या संघाकडे देखील चांगले फलंदाज आहे. रोहित देवकर सारखा एक मोठा खेळाडू आहे या संघाकडे. ओमकार बागवे सारखा खेळाडू आहे. आणि माझा सर्वात जास्त आवडता प्लेयर अक्षय सातारे देखील या संघामध्ये आहे. देवांग कसबे देखील आहे या संघामध्ये. हे देखील विसरून चालणार नाही. नक्कीच कल्पेश सातारे यांची देखील कमी आज जाणवते संघाला. लेजंड खेळाडू कल्पेश सातारे. ओढ चेंडू श्रेयस टू श्रेयस. 2 श्रेयस एक दुसऱ्यांच्या समोर. 11 मध्ये आता 33 करायचे आहेत. ओढ चेंडू श्रेयस कदम. नक्कीच फलंदाजीसाठी आता येतं तुषार तावडे. तुषार तावडे यांची बॅट आज थोडीशी शांत आहे. देवेंद्र सागवेकर. तुषार तावडे चांगला फटका. नऊ मध्ये आता 31. 9 मध्ये 5 मारायचे आहेत.
आणखीन एक चांगला चेंडू श्रेयस कदम. जेवढे चेंडू डॉट येणार तेवढं दडपण वाढणार संघावर. आणखीन एक चांगला चेंडू श्रेयस कदम. काय सामना रंगलाय. 7 मध्ये आता 31. वॉड चेंडू श्रेयस कदम उत्कृष्ट षटक टाकतोय आपल्या संघासाठी. जिथे 12 मध्ये 33 होतं तिथे समीकरण बदलतंय 6 मध्ये 31. तर गोलंदाजी मार्कवर पाहायचंय. कोणाला? ओवी पॅकर्स यांच्या कर्णधाराने टॉस साठी यायचंय. ओवी पॅकर्स. तर नक्कीच गोलंदाजी मार्कवर सर्वांचा आवडता खेळाडू, आकर्षणाचं केंद्रबिंदू. मी निघालो, तुम्ही येताय का? शुभम पगारे रैना. नक्कीच जर चेंडू 6 चांगले टाकले तर चिन्मय कदम यांच्याकडून पगार लागू. शुभम पगारे. तुषार तावडे जर यांनी 5 षटकार मारले तर प्रशांत कुमटेकर यांच्याकडून सलग 25,000 रोख रक्कम पारितोषिक. पाहायचंय सुरेश. पहिला बॉल उत्कृष्ट चेंडू रैना. एक घातक खेळाडू आहे लेफ्टी रैना. चांगला चेंडू लॉफ्ट केला आणि श्रेयस कदम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतायत. थोडासा सामना लांब जातोय आता. 4 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता. What shot तुषार तावडे. नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजी करतोय रैना आपल्या संघासाठी. आणि आपण पाहू शकतो स्वप्नील चौगुले. हाय स्वप्नील. चांगला चेंडू रैना. उत्कृष्ट गोलंदाजी सुरेश रैना. शेवटचे 2 चेंडू या षटकातले. आणि आता थोडस रैना लाईन विसरतोय. पंचांचा निर्णय वाईट बॉल +1. हवेमध्ये थोडासा चेंडू फिरलेला आहे. ओढ शॉट. शेवटचा चेंडू या षटकातला. आणि सामना विजय होतोय संघ राजे बॉईज. थँक्यू.